आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। हे अर्जुना, आता या क्षणी तू केवळ युद्धभूमीच्या मध्यरेषेवरच नाही, तर तुझी बुद्धीही जन्म आणि मृत्यूच्या मध्यरेषेवर अडकलेली आहे आणि म्हणूनच तू तुझ्या कर्तव्य आणि धर्मापासून पळ काढतोयस। पण तू जरी तुझ्या कर्तव्याकडे पाठ फिरवलीस किंवा या युद्धभूमीकडे पाठ फिरवलीस, तरीही विधीचं विधान नाही बदलणार, कारण विधात्याचा निर्णय अटळ आणि अचूक आहे। तुला काय वाटतंय की जर तू नाही मारलंस तर हे सगळे मरणार नाही? नाही अर्जुना, तू यांना नाही मारलंस तरीही यांना मृत्यू येणारच, कारण यांच्या प्रारब्धाने त्यांच्या मृत्यूचा काळ, दिवस आणि क्षण आधीच निश्चित केलेले आहेत। त्या विधानाप्रमाणेच मी तर यांना आधीच मारलेला आहे। हे पार्था, मी तुला याच अंधकाराच्या अज्ञानातून बाहेर काढायचा प्रयत्न करतोय। ह्या अंधारामध्ये दिशाहीन होऊन हात पाय मारण्यापेक्षा तुझ्या दृष्टीला एक दिशा दे आणि बघ, या जगाकडे, या सृष्टीमध्ये जो जन्म घेतो तो निश्चित रूपाने मृत्यूला अधीन होतोच। याचा अर्थ हा आहे की या मृत्यू लोकातला प्रत्येक प्राणी, मग तो मनुष्य असो की पशु पक्षी असो की वृक्ष वेल, प्रत्येक श्वास घेणारा जीव जन्माबरोबरच आपल्या मृत्यूला सुद्धा घेऊन येतो। प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस मृत्यू येणारच असतो, त्याला त्याच्या शरीराचा त्याग करावा लागतो। म्हणून तू त्यांच्या मृत्यूची काळजी सोडून दे आणि तुझं कर्तव्य समजून युद्ध कर।